श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, रामनवमी हा भगवान विष्णूंचे 7वे अवतार प्रभू श्रीरामाचा जन्मदिवस म्हणून चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीला साजरा केला जाणारा हा एक प्रमुख हिंदू सण आहे. हा दिवस सत्य, धर्म आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. या दिवशी रामाचा जन्म मध्यान्ही म्हणजेच दुपारी झाला होता. रामनवमी साजरी करण्याची प्रमुख कारणे आहेत आणि आपण तो साजरा का करतो, त्याच्या पाठीमागे काय कारण आहे आणि महत्त्व काय आहे. तर जन्मोत्सव हा दिवस प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे याला श्रीराम जन्मोत्सव असे देखील म्हणतात. श्रीराम हे आदर्श पुरुष आणि मर्यादा पुरुषोत्तम मानले जातात. त्यांनी जीवनातील धर्म, कर्तव्य, संयम आणि त्यागाचे आदर्श ठेवले होते, जे आपल्याला स्मरणात ठेवायचे असतात. धर्माचे रक्षण करणारे हे श्रीराम प्रभू. तसेच या उत्सवाला एक आध्यात्मिक महत्त्व आहे. रामनवमीला वातावरणात श्रीरामतत्व नेहमीपेक्षा 1000 पटीने जास्त कार्यरत असते, ज्यामुळे या दिवशी उपासना केल्याने मन अगदी शुद्ध होते, प्रसन्न होते. त्यामुळे या रामनवमी दिवशी जरूर तुम्ही रामाचं स्मरण करा, रामाची उपासना करा, श्रीरामरक्षाचं पठण करा. आध्यात्मिक दृष्टीने रामनवमी दिवशी खूप महत्त्व आहे, कारण श्रीरामतत्व हे वातावरणात नेहमीपेक्षा 1000 पटीने जास्त कार्यरत असते आणि यामुळे आपण जर उपासना केली तर आपले मन शुद्ध, प्रसन्न होते. आता हा सण हा चांगल्याचा विजय म्हणजे हा सण दृष्ट प्रवृत्ती म्हणजे रावणाची प्रवृत्ती आणि चांगल्या प्रवृत्तीच्या म्हणजेच रामाचा दृष्ट प्रवृत्तीवर चांगल्या प्रवृत्तीच्या विजयाचा संदेश आहे. म्हणून हा सण हा चांगल्याचं प्रतीक आहे. आता या दिवशी लोक सर्व एकत्र येतात आणि रामायण पठण करतात, भजन करतात, पूजा अर्चा करतात. तर यातून काय आपल्याला होते की जे समाजात भक्ती आणि एकतेची भावना निर्माण करते. सर्व लोक एकत्र येऊन हा उत्साह साजरा करतात आणि भजन, पठण, रामायण याचे पठण होते. त्यामुळे भक्ती आणि एकतेचं प्रतीक म्हणून रामनवमी हा सण आपण साजरा करतो. तर रामनवमी हे केवळ उत्साहाची नाही, तर श्रीरामांच्या आदर्शांना आपल्या जीवनात उतरवण्याची एक नैतिक जागृतीचा संदेश आहे. श्रीराम 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 याचा देखील तुम्ही जप करू शकता किंवा श्रीराम समर्थ याचा देखील तुम्ही जप करू शकता. आणि या दिवशी अवश्य तुम्ही रामरक्षा जे स्तोत्र आहे त्याचं पठण अवश्य करा. 1 वेळा, 3 वेळा, 5 वेळा तुम्हाला जितकं शक्य आहे. आणि नाहीच तुम्हाला पठण करणं शक्य तर तुम्ही हे ऐकू देखील शकता. यामुळे देखील आपल्या जीवनातील प्रॉब्लेम हलके होऊ शकतं, आपलं मन प्रसन्न राहू शकतं. श्रीराम समर्थ. माहिती आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.